रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात MSc कॉम्प्युटर सायन्स शैक्षणिक वर्ष 2025-26च्या उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य माननीय श्री अंबादास पिसाळ तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य माननीय श्री बप्पाजी धांडे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर संजय नगरकर साहेब उपस्थित होते। रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात पहिल्यांदाच MCS अभ्यासक्रम सुरू झाला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणक विज्ञानातील प्रगत शिक्षण मिळेल, तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअरच्या संधी वाढतील आणि नाविन्यपूर्ण संशोधनाला चालना मिळेल। या नव्या सुरुवातीमुळे कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून आले। यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटचे प्रमुख बुरटे सर म्हणाले, पहिला शब्द दिसतात ती लॅब आज तयार ती लॅब अख्ख्या पुणे विद्यापीठ नाही, आपले जेवढे रयतचे कॉलेज आहेत त्या दिवशी याची कमिटी या ठिकाणी व्हिजिटला आली। ती म्हणले कुठंच उबंतू नावाची ऑपरेटिंग सिस्टीम नाही, अख्ख्या आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये पण विद्यापीठामध्ये पण कुठंच नाही। हे सर्व शक्य झाले आपल्या प्राचार्य साहेबांनी। महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष माननीय श्री अंबादाजी पिसाळ विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले, यापेक्षा अधिक चांगलं काम या ठिकाणी करतायत। आपल्या कॉलेजचा दर्जाही आता विद्यापीठात जवळपास पहिल्या क्रमांकावर आहे। मला वाटतं गुरुजी सरांनी सांगितलं की जिल्ह्या संस्थेच्या कुठल्याही कॉलेजमध्ये नाही आणि विद्यापीठात पण सहसा ती बघायला मिळत नाही। अशी अद्ययावत लॅब आपल्या या शाळेमध्ये आपल्यासाठी होती। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांचं जीवन उंचमान झालं पाहिजे, यासाठी जो कर्मवीरांचा विचार होता तो विचार निश्चित आपल्या या शाळेत रूपांतराला आले असं म्हणायला हरकत नाही। परंतु एवढ्यावर आपल्याला थांबता येणार नाही। ही शाळा ही कॉलेज आपल्या पुढच्या पिढीलाही याच्यातून चांगला संबोधन व्हावा, बोध व्हावा आणि माणसाचं जीवनमान उंचावा, त्याला त्याच्या स्वतःची प्रगती आपल्या शिक्षणातून करता त्या विषयाला शिक्षणाला क्वालिटी चांगल्या पद्धतीची असते त्याला निश्चित त्यात काम मिळतं। BCA आणि MCA हे अलीकडल्या गतिमान युगामध्ये त्याला खूप महत्त्व येत चाललेलं आहे। तर आम्ही तुमच्या पुढे लेक्चर करायचं म्हणजे आम्ही बरेच 8-9 झालेले आहे। आमचा विषय वेगळा आहे, वर्ग वेगळा आहे, ते आम्ही आमच्या पद्धतीने काम केलं, काय करण्याचा प्रयत्न केला। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि संवाद साधताना म्हणाले, या सक्सेस स्टोरी तुम्हाला दिशा देत असतात, प्रेरणा देत असतात। तो तिसरा पिलर जो असतो त्याला माझी विद्यार्थी असं म्हणतात। चौथा जो पिलर असतो तो असतो तुम्हाला जन्म देणारी आई आणि तुमचे वडील। ते नसते तर तुम्ही नसता, ते नसते तर तुम्ही नसता आणि तुम्ही नसतात तर आम्ही नसतो। आणि म्हणून तुमचे पालक हा चौथा पिलर असतो। आणि पाचवा पिलर असतो आपलं हे ज्ञानाचं मंदिर, की जे मंदिर पवित्र राहावं, शुद्ध राहावं, शुद्ध मनानं आणि शुद्ध हेतूनं तिथं शिकावं आणि शिकवावं, या भूमिकेतून उभं राहिलेलं हे मंदिर हे आपल्या सर्वांचं एक आराध्य असतं। आणि अशा ह्या सगळ्या प्रक्रियेतून जे शिक्षण दिलं जातं ते पवित्र, शुद्ध आणि अत्यंत दर्जेदार मानलं जातं।